गुड मॉर्निंग. आज आपण बघणार चॅप्टर नंबर 5 ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. आता डेफिनाइट इंटिग्रेशन हा चॅप्टर तुम्ही बघितलं. त्यामध्ये आपण काय बघितलं, लोअर लिमिट अप्पर लिमिट या स्वरूपात. बरोबर. लोअर लिमिट समजा ए असेल तर अप्पर लिमिट बी असतो. लोअर लिमिट अप्पर लिमिट आणि नंतर इथं जो फंक्शन दिलेला असतो त्या फंक्शनचं आपण पहिले काय करतो, इंटिग्रेशन काढतो आणि नंतर अप्पर लिमिट पहिले पुट करतो त्या व्हॅल्यू मध्ये. म्हणजे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट हे व्हॅल्यू कशाचे आहे, एक्स चे व्हॅल्यू आहे. जो फंक्शन असतो त्याचे व्हॅल्यू असतात. बरोबर. पहिले आपण बी लिमिट पुट करतो, नंतर मायनस घेतो आणि नंतर त्यामध्ये ए पुट करतो. जसं फॉर एक्झाम्पल sin x, समजा sin x असेल इंटू dx, x इथं असेल तर विथ रिस्पेक्ट टू x असतं. बरोबर. तर पहिले आपण sin x चं इंटिग्रेशन काढणार आणि त्याला काय करतो आपण ब्रॅकेट मध्ये घेतो. बरोबर. ब्रॅकेट मध्ये आता sin x चं इंटिग्रेशन. आता sin x कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे, cos x चं, परंतु cos x चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin x असतं. तर sin x चं इंटिग्रेशन मायनस cos x. बरोबर. परंतु लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट हे ब्रॅकेट मध्ये घ्यावं लागतं आपल्याला. तर ब्रॅकेटला काय देतो आपण, लोअर लिमिट a अप्पर लिमिट b. नंतर काय करतो आपण, पहिले b म्हणजे अप्पर लिमिट पुट करतो. कशाची व्हॅल्यू आहे, a आणि b x ची व्हॅल्यू आहे. हे लक्षात ठेवायचं. ते व्हेरिएबलचे व्हॅल्यू असतात. व्हेरिएबलच्या ठिकाणी पहिले b पुट करणार म्हणजे इथे येणार मायनस cos ऑफ b. नंतर घेतो आपण मायनस, इथं मायनस b आहे, cosच आहे, म्हणून ब्रॅकेट मध्ये घ्या मायनस cos ऑफ. नंतर व्हॅल्यू कोणती पुट करणार, a. बरोबर. आता दोन्ही ठिकाणी मायनस cos ऑफ b आणि मायनस इंटू मायनस प्लस cos ऑफ a. म्हणजे याला जो cos a अगोदर पण लिहू शकतो आपण, अशा प्रकारे पण लिहू शकतो. हा झाला त्याचा आन्सर. हे अशा प्रकारे आपण डेफिनाइट इंटिग्रल बघितलं. आता छोटं एक्झाम्पल मी घेतलं. तुम्ही आता बाकीचे जे एक्झाम्पल आहे आपण इंटिग्रेशन चॅप्टर ला रिव्हिजन मारायची आणि नंतर डेफिनाइट इंटिग्रलचा अभ्यास करायचा. हे लक्षात ठेवा. इंटिग्रेशन कसं काढायचं आहे आपण पाहिलेलं आहे चॅप्टर नंबर 3 मध्ये आणि 4 मध्ये डेफिनाइट इंटिग्रल. फक्त त्याच्यामध्ये व्हॅल्यू काढावं लागते. आलं लक्षात. आता आज बघणार आहे आपण ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. तर ऍप्लिकेशन म्हणजे गुणधर्म. बरोबर. म्हणजे ऍप्लिकेशन डेफिनाइट इंटिग्रेशनचे ऍप्लिकेशन कशी, म्हणजे त्याचं ऍप्लिकेशन आज बघणार आहे आपण. बरोबर. म्हणजे या चॅप्टर मध्ये आपण डेफिनाइट इंटिग्रलचाच उपयोग करणार आहे. बरोबर. तर डेफिनाइट इंटिग्रेशनचा उपयोग करून आपण ऍप्लिकेशन, त्याचे ऍप्लिकेशन बघणार आहे. कशाचे, डेफिनाइट इंटिग्रेशनचे. म्हणजे त्या ऍप्लिकेशनचा उपयोग करून आपण या या चॅप्टरला सॉल्व करणार आहे. आता बघा, एरिया पहिला पॉइंट आहे त्यामधलं, एरिया अंडर द कर्व. या चॅप्टर मधला पहिला पॉइंट कोणता आहे, एरिया अंडर द कर्व. एरिया आता इथं तुम्ही म्हणा सर एरिया कसं काय, एरिया आपण बघितलेलं आहे, ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला बघितलेला आहे, रेक्टँगलचा बघितलेला आहे, स्क्वेअरचा बघितलेला आहे. बरोबर. रेक्टँगलचा काय फॉर्म्युला आहे, लेंथ इंटू ब्रेथ. बरोबर. या ठिकाणी लेंथ इंटू ब्रेथ आपल्याला बघावं लागणार. म्हणजे लेंथ घ्यावं लागतं की ब्रेथ घ्यावं लागतं, काय घ्यावं लागतं ते आपण बघू, आहे की नाही. मग एरिया अंडर द कर्व मीन्स कर्व म्हणजे ज्याला जो जसा हाय, आता सरळ रेष घेतली तर हा पण कर्व आहे, परंतु स्ट्रेट लाईन मध्ये. बरोबर. सॉरी, हा काय कर्व नाही. आता कर्व मीन्स जसा जो भाग असतो, पोर्शन असतो, तो कसा असतं, नागमोडी स्वरूपात असतो. बरोबर. जसं आपण स्नेक पाहिलेला आहे, स्नेक कसं चालतो, तो कर्वच्या स्वरूपात चालतो, असं असतं. आलं लक्षात. तर इथं हा झाला कर्व, हा झाला स्ट्रेट लाईन. बरोबर. तर या एरिया अंडर द कर्व म्हणजे अंडर मीन्स खाली, म्हणजे या कर्वच्या खालचा जो पोर्शन आहे त्याचा आपल्याला एरिया काढायचा. तर या खालचा पोर्शन म्हणजे कुठपर्यंत, इथपर्यंत पण घेऊ शकतो आपण. बरोबर. इथपर्यंत, अंडर मीन्स खाली. आलं लक्षात. तर एरिया अंडर द कर्व या पॉइंट मध्ये आपण सुरुवात करणार आहे. काय सांगितलं, नंबर 1 पॉइंट आहे, त्यावरचा पॉइंट नंबर 1 आहे. हे समजणं फार महत्त्वाचं आहे. द एरिया शेडेड इज बॉन्डेड बाय द कर्व. एरिया शेडेड मीन्स हा जो शेडेड पोर्शन आहे, ज्याला आपण अशा लाईन्सनं आपण डिनोट केलेलं आहे किंवा डॉटनं पण दाखवू शकतो आपण. हा शेडेड पोर्शन, शेडेड मीन्स शेडेड केलेला आहे डॉटनं आपण त्याला. बरोबर. एरिया शेडेड म्हणजे शेडेड एरिया.
is bounded by the curve y is equal to f of x. y equal to f of x. कर्व कोणता कर्व y equal to f of x. इथं आपण हा कर्व काढला आणि त्याला नाव दिलं y equal to f of x. कॉमा x एक्सिस म्हणजे एरिया अंडर द कर्व. आता एरिया अंडर द कर्व समजा हा कर्व काढला, याच्या खालचा अंडर द कर्व एरिया म्हणजे कुठपर्यंत पण जाऊ शकतो इथं. म्हणून त्यांनी काय सांगितलं x एक्सिस आणि y एक्सिस घेतले. काय घेतलं? x एक्सिस आणि y एक्सिस. एरिया अंडर द कर्व y is equal to f of x, कॉमा and x एक्सिस म्हणजे अंडर द कर्व आणि x एक्सिस यामध्ये हा एरिया काय झालेला आहे? शेडेड झालेला आहे, म्हणजे तो बंदिस्त झालेला आहे. कशाच्या खाली? कर्वच्या खालचा आणि x एक्सिसच्या वरचा एरिया जो पोर्शन आहे तो पोर्शन कसं झाला? शेडेड झालं. अँड द लाइन्स, आता लाइन्स पण इथं म्हणजे शेडेड तो एरिया रिजन जो हा रिजन म्हणजे एरिया हा रिजन कसं झालेला आहे? शेडेड झालेला आहे, बॉन्डेड झालेला आहे. कशामध्ये बॉन्डेड झालेला आहे? बॉन्डेड म्हटलं इथं बॉन्डेड बाय द कर्व. कशामध्ये? बाय द कर्व y इक्वल टू f of x, x एक्सिस हा x एक्सिस and the lines. आता lines x equal to a. x equal to a means हा जो इथला स्टार्टिंग पॉइंट आहे कशाचा? कर्वचा आणि एंड पॉइंट हा आहे. बरोबर? तर या दोन लाईन मध्ये पण बॉन्डेड आहे. कोणता? हा रिजन. कोणते दोन लाईन? x equal to a म्हणजे x एक्सिस वर समजा इथं a आहे आणि इथं x एक्सिस वर काय? b आहे. मग आपण सपोज काय केलं? x equal to a घेतला, x equal to b घेतला म्हणजे ह्या लाईनचं इक्वेशन येतो. जसं आपण नंबर x एक्सिस आणि y एक्सिस काढल्यानंतर आपण त्याच्यावर राईट साइडला पॉझिटिव्ह नंबर घेतो, लेफ्ट साइडला निगेटिव्ह नंबर घेतो. कशावर? x एक्सिस वर. मग समजा 1 2 3 4 5 6 बरोबर. मग इथं आपण समजा x एक्सिस म्हटल्यावर x चे व्हॅल्यू असतात बरोबर, आणि y एक्सिस वर कशाची व्हॅल्यू असतात? y चे व्हॅल्यू असतात. मग इथं समजा इथं आपण काय घेतलं? x इक्वल टू सपोज a आहे आणि इथं x इक्वल टू काय सपोज b आहे. म्हणजे आपण जर इथं ही लाईन जर पास केली a मधून, त्या लाईनचं इक्वेशन काय असतं? x इक्वल काय असतं? x इक्वल टू. मग इथं a आहे तर x इक्वल टू a बरोबर इथं, आणि इथं b आहे तर इथं x इक्वल टू b घेतो आपण. हे समजणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे या दोन लाईन, या कर्वच्या खालचा भाग आणि या एक्सिसच्या वरचा भाग म्हणजे हा जो एरिया आहे बरोबर, याला आपण काय कशाने डिनोट करणार? a ने. a मीन्स एरिया बरोबर. आणि याचंच इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे. आता x चे दोन व्हॅल्यू मिळाले आपल्याला, x इक्वल टू a, x इक्वल टू b. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट, स्टार्ट कुठे आहे? मग या कर्वचा x इक्वल टू a आणि एंड कुठे झालं? x इक्वल टू b वर म्हणजे या लाईन मध्ये x एक्सिसच्या वरचा भाग आणि कर्वच्या खालचा भाग. म्हणून आपण देअरफॉर एरिया a इक्वल एरिया कशाचा? मग या स्टेटेड भागाचा. मग काय ना? डेफिनाइट इंटिग्रल. लोअर लिमिट इज a म्हणजे स्टार्ट कुठे झालं? a आणि अप्पर लिमिट b म्हणजे या दोन लाईनच्या मध्ये हा भाग काय झालेला आहे? शेडेड झालेला आहे. आणि कर्वचं इक्वेशन काय? मग y इक्वल टू f of x म्हणजेच आपण इथं काय घेणार? मग y इक्वल टू म्हणजेच y इनटू विथ रिस्पेक्ट टू x, x एक्सिस वर विथ रिस्पेक्ट टू x dx. म्हणजे यालाच कसं लिहू शकतो आपण? y ची व्हॅल्यू माहिती आहे, y इक्वल टू काय? f of x. लोअर लिमिट इज a, अप्पर लिमिट इज b. y ची व्हॅल्यू f of x आणि विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच इनटू dx. तर अशा प्रकारे a चा म्हणजे एरियाचा फॉर्म्युला आपण इथं काढला, ऍप्लिकेशनचा उपयोग केला. लोअर लिमिट a, अप्पर लिमिट b, f of x into dx. आता f of x ची व्हॅल्यू काय असू शकते? आता y इक्वल टू sin x घेऊ शकता तुम्ही ते त्या ठिकाणी. म्हणजे इक्वेशन ऑफ द कर्व, कर्व सांगतात ते कर्व म्हणजे कोणता आहे? समजा इक्वेशन ऑफ द कर्व इज sin x, y इक्वल टू sin x. मग त्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल? sin x. लोअर लिमिट समजा इथं 2 असेल, इथं 4 असू शकतं, a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू 4 असू शकते. समोर एक्झाम्पल पाहिल्यानंतर तुम्हाला ते समजून जाईल. फक्त हे कंडिशन लक्षात ठेवणं आहे. एरिया बाउंडेड, एरिया शेडेड इज बाउंडेड बाय द कर्व y इक्वल टू f of x म्हणजे कर्वच्या खालचा भाग आणि x एक्सिस अँड x एक्सिसच्या वरचा भाग अँड द लाईन x इक्वल टू a आणि x इक्वल टू b म्हणजे दोन लाईनच्या दरम्यान मध्ये हा भाग जो शेडेड भाग आहे त्याचा एरिया कसं काढायचं ते आपण बघितलं. आता याच्यावरचं f of x ची व्हॅल्यू मी सांगितलं तुम्हाला, काही असू शकते. इथं लोअर लिमिट 2 असेल तर अप्पर लिमिट 6 पण असू शकतं. समजलं? तर यानुसार आपण फर्स्ट पॉइंट पाहिला. आता सेकंड पॉइंट करायचं. सेकंड पॉइंट काय सांगतं? द एरिया a
बॉन्डेड बाय द कर्व x इक्वल टू g ऑफ y. आता y इक्वल टू इथं, आता इथं काय x इक्वल टू g ऑफ y कॉमा y ऍक्सिस. आता y ऍक्सिस इथं x ऍक्सिस होतं, इथं y ऍक्सिस म्हणजे y ऍक्सिस चा उपयोग केलेला आहे तिथं. म्हणजे ते कर्व आणि y ऍक्सिस या दरम्यान जो शेडेड रिजन तयार झालेला आहे त्याचा एरिया आपल्याला काढायचा आहे. मग काय x इक्वल टू g ऑफ y इथे घेतलेला आहे. हा कर्व आपण असं काढला तर कशाच्या वर येतो, y ऍक्सिस च्या वर आहे. पहिले कोणता होता, x ऍक्सिस च्या. म्हणजे x ऍक्सिस सांगितलं तर x ऍक्सिस च्या वर काढायचं, y ऍक्सिस सांगितलं तर y ऍक्सिस च्या वर काढायचं. मग आता इथं काय सांगितलं, y ऍक्सिस and the lines y equal to c and y equal to d. म्हणजे लोअर लिमिट इज c, अप्पर लिमिट d. हे याच्यावरून समजून जातं आपल्याला. इज गिवन बाय. मग आता खाली फिगर काढली आपण, x ऍक्सिस काढलं, y ऍक्सिस काढलं. इथं असतो 0 म्हणजे o ने डिनोट करतो आपण. आता काय सांगितलं, एरिया शेडेड रिजन बॉन्डेड बाय द कर्व x इक्वल टू g ऑफ y. आता y ऍक्सिस वर आहे म्हणून x इक्वल टू, x ऍक्सिस वर असेल तर y इक्वल टू, हे लक्षात ठेवायचं. मग x इक्वल टू g ऑफ y हे कर्वचं इक्वेशन आहे. मग हा बॉन्डेड झालेला आहे रिजन, हा रिजन बॉन्डेड झालेला आहे. कशामध्ये झालेला आहे, दोन लाईन y इक्वल टू c, y इक्वल टू d आणि y ऍक्सिस, हा y ऍक्सिस आहे बरोबर. आणि या कर्वच्या खालचा भाग अंडर द कर्व बरोबर. मग आता याचं इक्वेशन काय आहे, मग इथं a ने डिनोट केलेलं आहे शेडेड रिजन. a इक्वल टू लोअर लिमिट इज y इक्वल टू c मीन्स c आणि अप्पर लिमिट इज d. म्हणजे इथं y ची व्हॅल्यू आहे आणि इक्वल टू इनटू कर्वचं इक्वेशन काय, x इक्वल टू म्हणून x इनटू इथं काय येणार मग y ऍक्सिस वर आहे म्हणून dy. इथं dx घेतला आपण विथ रिस्पेक्ट टू dx. इथं फंक्शन x होतं, इथं फंक्शन काय येणार y येणार, कारण g ऑफ y x इक्वल टू म्हणून x ची व्हॅल्यू पुट करा. मग काय येणार, देयरफॉर इक्वल टू लोअर लिमिट इज c, अप्पर लिमिट इज d आणि x ची व्हॅल्यू काय, g ऑफ y. डायरेक्ट g ऑफ y घेतलं तरी चालेल विथ रिस्पेक्ट टू y. y ऍक्सिस वरून विथ रिस्पेक्ट टू y येणार, dy येणार. आलं लक्षात. अशा प्रकारे आपण अशा प्रकारचं एक कंडिशन दिलेलं असेल तर अशा प्रकारे आपण फॉर्म्युला म्हणजे याची व्हॅल्यू ठेवून, आता g ऑफ y ची व्हॅल्यू काय असू शकते, x² + 5 असू शकतं, x² + 2x असू शकतं, काय असू शकतं g ऑफ y ची व्हॅल्यू. तशाच प्रकारे ते f ऑफ x ची व्हॅल्यू पण काय असू. त्यानुसार आपण डेफिनेट इंटिग्रेशनचा उपयोग करून एरियाचं म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये या ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन ज्याला इंजिनिअरिंग करायचे असेल त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही भागाचं क्षेत्रफळ जर काढायला सांगितलं, एरिया काढायला सांगितलं, म्हणजे आता समजा काही शेती कशी असते, कर्व स्वरूपात असते बरोबर. कर्व स्वरूपात असेल तर त्याचा एरिया कसा काढायचा, त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं, मीटर मध्ये, स्क्वेअर मीटर सॉरी फूट मध्ये, स्क्वेअर फूट मध्ये, स्क्वेअर मीटर मध्ये कसं काढायचं ते आपण तिथं तुम्हाला या चॅप्टरचा खूप उपयोग होणार आहे इंजिनिअरिंग मध्ये. ज्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग करायसाठी जे करणार आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे. आता थर्ड नंबरचा पॉइंट आहे एरिया बिटवीन टू कर्व्स. थर्ड नंबरचं काय, एरिया बिटवीन टू कर्व्स. आता मग आपण काय करणार, सपोज x ऍक्सिस y ऍक्सिस दोन कर्व काढणार. कशाच्या वर काढणार, समजा आपण x ऍक्सिस च्या वर काढू. आता एरिया अंडर द कर्व, तर पहिला कर्व काढला आपण, पहिला कर्व काढला, कोणता कर्व काढला, y इक्वल टू f ऑफ x. काय काढलं, y इक्वल टू f ऑफ x, कारण x ऍक्सिस च्या वर आहे म्हणून y इक्वल टू. आणि दुसरा कर्व काढला, कोणता कर्व काढला, हा y इक्वल टू g ऑफ x. कारण दोन कर्व आहे म्हणून नाव पण वेगवेगळे, इथे f ऑफ x घेतो, इथं g ऑफ x घेतो. एरिया बिटवीन म्हणजे त्या दोन्हीच्या मध्ये. आता या हा कर्व आणि हा कर्व या दोन्हीच्या मध्ये हा जो भाग दिसतो शेडेड रिजन, या शेडेड रिजनचा एरिया आपल्याला काढायचा बरोबर. या शेडेड रिजनचा एरिया काढायचा. मग आपण आणि इथं या दोन लाईनच्या दरम्यान पण येतो, म्हणजे हा स्टार्टिंग पॉइंट झाला, या दोन्ही एकमेकाला जिथे इंटरसेक्ट होतात त्याचं स्टार्टिंग पॉइंट काय येणार, इथं x इक्वल टू a, x इक्वल टू a. आणि इथं काय आहे, x खाली x ऍक्सिस कडे बघितलं तर x इक्वल टू काय येणार, इथं b. म्हणजे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट दोन्ही पण मिळाले आपल्याला. परंतु आपल्याला या रिजनचा एरिया काढायचा आहे बरोबर. परंतु एरिया अंडर द कर्वचा फॉर्म्युला बघितलेला आहे. जर आपल्याला एरिया अंडर द कर्व y इक्वल टू f ऑफ x काढायचं झालं तर पूर्ण कुठपर्यंत येणार, तो एरिया रिजन हा इथपर्यंत येणार बरोबर. कुठपर्यंत, इथपर्यंत, म्हणजे x ऍक्सिस पर्यंत.
मग त्याचं पण लोअर लिमिट आहे अपर लिमिट येणार बी येणार. म्हणजेच याचं जर आपण एरिया काढायचं झालं y इक्वल टू f ऑफ x तर त्याला डिनोट करू आपण a1 ने. a1 इज द एरिया अंडर द कर्व y इक्वल टू f ऑफ x. बी द इथं आपण लिहू a1 बी द एरिया अंडर द कर्व y इक्वल टू f ऑफ x. बरोबर. आणि नंतर समजा हा दोन कर्व येतात मग एरिया अंडर द कर्व कोणता y इक्वल टू g ऑफ x मीन्स इथून खाली. बरोबर. आणि y इक्वल टू f ऑफ x म्हणजे इथून खालचं एक पोर्शन म्हणजे इथपर्यंत. म्हणजेच a1 घेतलं एरिया अंडर द कर्व y इक्वल टू f ऑफ x आणि a2 काय घेणार मग आपण तो एरिया अंडर द कर्व y इक्वल टू g ऑफ x. g ऑफ x च्या खालचं गाव म्हणजे एरिया अंडर द कर्व काय y इक्वल टू g ऑफ x. बरोबर. आता लक्षात घ्या फिगर वरून का एरिया अंडर द कर्व y इक्वल टू g ऑफ x हा पोर्शन म्हणजे कुठून येणार इथून म्हणजे इथून तर इथपर्यंत असं. बरोबर. तर हा जो पोर्शन आहे y इक्वल टू f ऑफ x च्या अंडरचा एरिया हा कसा राहणार मोठा राहणार. कशापेक्षा एरिया अंडर द कर्व y इक्वल टू g ऑफ x पेक्षा. म्हणजे या पूर्ण पोर्शन मधून या पूर्ण एरिया मधून जर एरिया अंडर द कर्व g ऑफ x म्हणजे इतकं काढून घेतलं हा जो खालचा दिसतो ना इथून हा इतकं जर या पूर्ण याच्यातून काढून घेतलं मायनस केलं तर कोणता एरिया मिळणार आपल्याला हा शेडेड. म्हणजे या पूर्ण याच्यातून जर हा कापून घेतला आपण असं समजा हा असा एरिया आला. बरोबर. असं झालं ना एरिया अंडर द कर्व म्हणजे हा y इक्वल टू f ऑफ x. बरोबर. आणि हा y इक्वल टू g ऑफ x म्हणजे हा जर आपण काढून घेतलं पूर्ण याच्यातून मायनस केलं तर काय होणार एरिया शेडेड रिजन बिटवीन द टू कर्व म्हणजे दोन कर्वच्या मधात म्हणजे बिटवीन म्हणजे त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेल्या दोन कर्व मध्ये समाविष्ट झालेल्या पोर्शनचा एरिया मिळणार. मग यासाठी आपल्याला एरिया अंडर द कर्व y इक्वल टू f ऑफ x काढावा लागेल. एरिया अंडर द कर्व y इक्वल टू g ऑफ x काढावा लागेल आणि या दोन्हीची जर सबट्रॅक्शन केली तर आपल्याला a ची व्हॅल्यू मिळणार. मग याच्यावरून फॉर्म्युला तयार होतो देअरफॉर a इक्वल टू काय येणार a इक्वल टू a1 a2 करून ते मॉड मध्ये घ्यावं लागतं. मॉड मध्ये काय घ्यावं लागतं जर मायनस आलं तर त्याला आपण पॉझिटिव्ह मध्ये लिहू शकतो कारण एरिया हा निगेटिव्ह येऊ शकत नाही. परंतु निगेटिव्ह आलंच तर त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी मॉड मध्ये घ्यावं लागतं. म्हणून हा झाला फॉर्म्युला a इक्वल टू a1 a2 म्हणजे एरिया बिटवीन द टू कर्व्स. हा पॉइंट समजला. तर आता समोरचा जो आपण एक्सरसाइज 5.1 हा आपण कंटिन्यू मध्ये बघणार आहे. आता एक्सरसाइज 5.1 काय सांगतो पहिला क्वेश्चन आहे फाइंड द एरिया ऑफ द रिजन बॉन्डेड बाय द फॉलोइंग कर्व्स. म्हणजे खाली काही कर्व्स दिलेले आहे कर्व्सचे इक्वेशन दिलेले आहे x एक्सिस अँड द गिवन लाईन्स म्हणजे जे लाईन्स दिलेले आहे x एक्सिस दिलेले आहे त्यानुसार त्याची आपल्याला काय काढायचं आहे एरिया काढायचं आहे. नंबर 1 काय दिलेलं आहे y इक्वल टू 2x x ची व्हॅल्यू दिलेली आहे x इक्वल टू 0 आणि x इक्वल टू 5 म्हणजे टू लाइन्स चे इक्वेशन झाले x इक्वल टू 0 x इक्वल टू 5. बरोबर. आणि y इक्वल टू 2x म्हणजे इक्वेशन ऑफ द कर्व. जर फिगर काढायची झाली तर कशी काढणार इथं काही फिगर काढायची गरज नाही परंतु आपण काढून घेऊ एरिया अंडर द कर्व म्हणजे याचा एरिया आपल्याला काढायचा त्याला a ने डिनोट करू. इथं मग x एक्सिस हा झाला x एक्सिस हा झाला y एक्सिस इथं o. बरोबर. आता काय x इक्वल टू 0 दिलेला आहे लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट x इक्वल टू 5 म्हणजे टू लाइन्स या दरम्यान हा एरिया झालेला आहे बाउंडेड झालेला आहे आणि इक्वेशन ऑफ द कर्व y इक्वल टू 2x. बरोबर. आता याचा एरिया काढायचा देअरफॉर सोल्युशन काय ना सोल्युशन इथं सोल्युशन काय ना लेट A be the area bonded region
एरिया ऑफ बॉन्डेड रिजन, या बॉन्डेड रिजनचा एरिया ए ने डिनोट केला होता. देयरफॉर ए इक्वल टू, आता बिटवीन टू लाइन्स x इक्वल टू 0 x इक्वल टू 5 काय ना, लोअर लिमिट इज 0 अपर लिमिट इज 5 आणि इक्वेशन काय आहे y इनटू विथ रिस्पेक्ट टू x, कारण x एक्सिस वर आहे, x एक्सिस बॉन्डेड करतो विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू, देयरफॉर a इक्वल टू लोअर लिमिट इज 0 अपर लिमिट इज 5 एज इट इज. y ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, y इक्वल टू किती आहे 2x, इथे ना 2x इनटू dx म्हणजे इक्वल टू, त्याला सॉल्व करा काय ना, 2x चा इंटिग्रेशन आपल्याला करावं लागेल. मग 2x चा इंटिग्रेशन 2 इज कॉन्स्टंट आणि x चा इंटिग्रेशन, आता x चे इंटिग्रेशन कसं करणार, x पॉवर ऑफ n च्या फॉर्म्युलानुसार, कारण x चा n चा फॉर्म्युला काय आहे, x पॉवर ऑफ n, x पॉवर ऑफ इंटिग्रेशन ऑफ x पॉवर ऑफ n n+1 अपॉन n+1, बरोबर. मग काय करता येईल इथं, x पॉवर ऑफ किती इथं 1 आहे, म्हणून x पॉवर ऑफ n चा फॉर्म्युला काय ना, 2 इज कॉन्स्टंट, 2 एज इट इज राहणार, x पॉवर ऑफ n+1 मीन्स 1+1 अपॉन 1+1, लोअर लिमिट इज 0 अपर लिमिट इज 5, बरोबर. मग याला सॉल्व करून घ्या, समोर सॉल्व करू आपण इथं काय ना, 2 इज कॉन्स्टंट इन ब्रॅकेट x पॉवर ऑफ 1+1 मीन्स 2 आणि अपॉन 1+1 मीन्स 2. आता हा लोअर लिमिट इज 0 अपर लिमिट इज 5, आता 2 टू गेट कॅन्सल, न्यूमरेटर मध्ये 2 डिनोमिनेटर मल्टिप्लाय मध्ये आहे, मग इथे राहिला x², म्हणजे इकडे खाली घेऊ आपण x² पॉवर ऑफ 0 टू 5 आणि इक्वल टू, पहिली व्हॅल्यू कोणती पुट करणार, डेफिनेट इंटिग्रल मध्ये पाहिलेलं आपण, पहिली व्हॅल्यू 5 म्हणजे x ची व्हॅल्यू 5 आणि मायनस x च्या ठिकाणी काय पुट करणार, मायनस घेतल्यानंतर 0, म्हणजे 5 मायनस 0 इज 5 मायनस 0 इज 5 आणि स्क्वेअर युनिट, एरियाचं युनिट जे आहे ते लिहायचं स्क्वेअर युनिट, सेंटीमीटर मीटर मध्ये काही दिलेलं नाही, मग काय घेणार आपण स्क्वेअर युनिट. आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल आपण बघू. सेकंड नंबरचं एक्झाम्पल काय, x इक्वल टू काय दिलेलं आहे 2y, आता इथे y इक्वल टू दिलेलं आहे x इक्वल टू दिलेलं इक्वेशन असेल तर समजून घ्यायचं का, तो जो रिजन तयार होणार तो y एक्सिस च्या वर तयार होणार, बरोबर. मग आपण फिगर काढणार, y इक्वल टू 0 दिलेलं आहे, y इक्वल टू 4 दिलेलं आहे, म्हणजे इक्वेशन ऑफ द लाईन चे पण y इक्वल टू दिलेलं आहे, म्हणजे हे लाईन कुठे तयार होणार, y एक्सिस वर तयार होणार. म्हणजे आपण फिगर काढली तर y एक्सिस वर अशा प्रकारे कर्व काढणार आणि y एक्सिस वर y इक्वल टू काय येणार, पहिले 0 आणि y इक्वल टू 4 झालं, आणि इक्वेशन ऑफ द कर्व x इक्वल टू 2y, समजलं. आणि हा जो शेडेड रिजन आहे, या शेडेड रिजनला आपण डॉटेड करून घेऊ, याला a ने डिनोट करू, कारण a मीन्स एरिया, बरोबर. आता हा झाला x एक्सिस आणि हा झाला y एक्सिस, हे लिहिणं आवश्यक आहे जर फिगर काढले. आता या डॉटेड रिजनचा आपल्याला एरिया काढायचा आहे, देयरफॉर सोल्युशन फिगर साइडलाच काढायची पेजवर आणि नंतर आपण सोल्युशन घेणार, म्हणजे a इक्वल टू काय ना, डेफिनेट इंटिग्रल, डेफिनेट इंटिग्रलचा वापर करायचा आपल्याला. डेफिनेट इंटिग्रलचं लोअर लिमिट काय 0, अपर लिमिट काय 4 आणि इक्वेशन ऑफ द लाईन x इनटू dy, y एक्सिस वर आहे म्हणून dy इक्वल टू a इक्वल टू काय ना, मग लोअर लिमिट इज 0 अपर लिमिट इज 4, x ची व्हॅल्यू माहिती आहे किती 2y इनटू dy इक्वल टू लोअर लिमिट इज 0 अपर लिमिट इज 4. आता या ठिकाणी 2 इज कॉन्स्टंट, डायरेक्ट आपण हे पहिल्या सारखं इथं 2x होतं, इथं 2y आलं, डायरेक्ट इंटिग्रेशन घेऊ. आता लोअर लिमिट इज 0 अपर लिमिट इज 4, 2 इज कॉन्स्टंट आणि y चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dy, म्हणजे x पॉवर ऑफ याचा फॉर्म्युला y पॉवर ऑफ किती इथं 1, म्हणजे y पॉवर ऑफ 1+1 अपॉन 1+1 मीन्स 2, डायरेक्ट 2 घेऊन टाकू आणि अपॉन 1+1 मीन्स 2, 2 टू गेट कॅन्सल, म्हणजे इथे येणार इक्वल टू, खाली इक्वल टू सिंबल, इथे राहणार y², इथे राहणार, सॉरी हा पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण इथं x² घ्यायला पाहिजे, म्हणजे इथे येणार 5 चा स्क्वेअर, बरोबर, आणि 0 चा स्क्वेअर 0च असतं, म्हणजे इथं आन्सर येणार 25 स्क्वेअर मीटर. म्हणजे आपण इथं इंटिग्रेशन x² होतं तर x घेतलं होतं आपण, चुकीने झालं होतं. इथं काय आहे 5² मीन्स 25 आणि 25 मायनस 0 मीन्स 25 स्क्वेअर युनिट. तशाच प्रकारे इथं y² लोअर लिमिट 0 अपर लिमिट इज 4 काय येणार
y स्क्वेअर. आता y ची व्हॅल्यू पुट करा. किती पहिले 4 नंतर 0 म्हणजे इथे येणार ब्रॅकेट मध्ये 4 स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर. स्क्वेअर लिहायची गरज नाही, लोअर लिमिट अपर लिमिट निघून गेली. आता काय येणार 4 स्क्वेअर इज 16. 16 minus 0 is 16 स्क्वेअर युनिट. अशा प्रकारे आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघितलं. आता आपण बघणार थर्ड नंबरचं एक्झाम्पल. आता थर्ड नंबरचं एक्झाम्पल काय आहे? x equal to 0 x equal to 5 y equal to 0 y equal to 4. म्हणजे सर्व अशा आपल्याला दिसतं कसं हे दोन अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट म्हणजे इक्वेशन आपलं टू लाईन दिलेले आहे. y equal to 0 आणि y equal to 4 म्हणजे हे पण लाईनचे सारखेच दिसून राहील. परंतु एक लक्षात ठेवा y equal to 0 y equal to 0 केव्हा असतं म्हणजे ती लाईन पास कुठून होते 0 मधून होते. बरोबर कुठून पास होते 0 मधून म्हणजेच y equal to 0 मधून पास होते म्हणून y equal to 0 त्याचं इक्वेशन तयार आहे. y equal to 4 y equal to 4 means line is curve is passing through the y equal to 4. बरोबर y equal to 4 मधून पास होत आहे. आलं लक्षात. म्हणजे याचा अर्थ काय का तो कर्व y equal to 4 दाखवत आहे. म्हणजे आपण डायरेक्ट फिगर न काढता पण याला सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे काय येणार सोल्युशन a equal to डेफिनाइट इंटिग्रल 0 to 5 आणि y into dx. आता y ची व्हॅल्यू 0 पण आहे 4 पण आहे. 0 घेतला तर पूर्ण 0 होऊन जाणार. 0 घेतलं तर पूर्ण 0 होऊन जाणार. म्हणून आपण y इक्वल टू काय घेणार a इक्वल टू x व्हेरिएबलच्या स्वरूपात दिलेले इक्वेशन ऑफ द कर्व. म्हणून आपण काय करणार लोअर लिमिट 0 अपर लिमिट 5 y ची व्हॅल्यू घेणार 4 इथं. कारण 0 घेतलं तर पूर्ण 0 होऊन जाणार into dx. कारण x इक्वल टू 0 x इक्वल टू 5 म्हणजे x ऍक्सिस चा इथे उपयोग झालेला आहे. म्हणजे या फिगर नुसार आपण x ऍक्सिस वर तो कर्व तयार झालेला आहे. बरोबर. मग आता काय करणार आपण x इक्वल टू 4 म्हणजे अशा प्रकारची फिगर तयार झाली असेल ती. म्हणजे y इक्वल टू 0 म्हणजे अशा प्रकारची समजा इथं y इक्वल टू 4 y इक्वल टू 4 या इक्वेशन ऑफ द लाईन. ही लाईन कशी तयार करणार y ऍक्सिस मधून गेली म्हणून या कर्वला काय म्हणणार आपण आणि अशा प्रकारे बाउंडेड झालेले आहे. आणि x इक्वल टू 0 म्हणजे इथं x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू इथं x इक्वल टू काय येणार पुन्हा 5 आणि या रिजनचा आपल्याला काय काढायचं आहे एरिया काढायचा आहे. अशा प्रकारची फिगर तयार फिगर काढली तरी चालेल अशा प्रकारे. मग काय येणार आता 4 into dx इंटिग्रेशन काढायचं. 4 चं इंटिग्रेशन 4 इज कॉन्स्टंट. जर विचार केला तर 4 बाहेर घेणार आपण. 4 इज कॉन्स्टंट. लोअर लिमिट 0 अपर लिमिट 5 आणि आतमध्ये काही नाही राहिलं म्हणजे 1 राहिलं 1 dx म्हणजे 4 इन ब्रॅकेट. इथं काय ना 1 dx इंटिग्रेशन x लोअर लिमिट 0 अपर लिमिट 5 इंटिग्रेशन करून घेतलं आपण. आता x ची व्हॅल्यू पुट करा पहिले 5 4 इन ब्रॅकेट 5 नंतर मायनस घेतो नंतर 0 पुट करतो लोअर लिमिट पुट करतो म्हणजे 4 इन ब्रॅकेट 5 minus 0 is 5 5 into 4 सॉरी 4 into 5 म्हणजे 20 स्क्वेअर युनिट. तशा प्रकारे आपण 3 एक्झाम्पल बघितले. चौथा एक्झाम्पल आता बघू. एक्झाम्पल नंबर 4. काय एक्झाम्पल नंबर 4 y equal to sin x x equal to 0 x equal to pi by 2. म्हणजे इक्वेशन ऑफ द टू लाईन्स दिलेले आहे. टू लाईनचे इक्वेशन दिलेले आहे आणि y equal to sin x y equal to दिलेले आहे. म्हणजे याचा अर्थ इक्वेशन ऑफ द कर्व. डायरेक्ट सॉल्व करा. फिगर काढली तरी चालेल नाही काढली तरी चालेल. याच्यामध्ये ड्रॉ द फिगर जर सांगितलं तसं काढू शकतो आपण. तसं नाही काढलं तरी चांगली गोष्ट नाही काढली तरी मग याची फिगर कशी काढता येईल. x इक्वल टू 0 म्हणजे फर्स्ट लाईन ही झाली x इक्वल टू 0 बरोबर. म्हणजे लोअर लिमिट कुठे आहे म्हणजे कर्व इथून निघत आहे असं त्याचा अर्थ आहे. x इक्वल टू 0 आला लक्षात. म्हणजे इथून आणि x इक्वल टू 0 हा झाला कर्व. x इक्वल टू लोअर लिमिट इज x इक्वल टू 0 बरोबर. जसं x इक्वल टू 1 घेतो आपण तो कर्व इथं असतो. x इक्वल टू 2 घेतो कर्व इथं असतो आणि x इक्वल टू पाय बाय 2 मीन्स 90 पाय बाय 2 मीन्स 90 म्हणजे हा झाला अप्पर लिमिट. म्हणजे इथं x इक्वल टू पाय बाय 2 आणि हा x इक्वल टू 0 आलं लक्षात.
म्हणजे या हा जो कर्व तयार झाला हा बॉन्डेड रिजन इथं तयार होतो कशाच्या वर x एक्सिस च्या वर कारण x इक्वल टू आणि x इक्वल टू म्हणजे टू लाईन्स दिलेली ही एक लाईन आणि ही एक लाईन या दोन लाईनच्या दरम्यान मग आता याला सॉल्व्ह करायचं लोअर लिमिट 0 अपर लिमिट इज x इक्वल टू पाय बाय 2 आणि इक्वेशन ऑफ द कर्व y इक्वल टू sin x कारण ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये दिलेलं आहे म्हणून आपण इथं लोअर लिमिट आणि अपर लिमिट म्हणजे पाय बाय 2 च्या स्वरूपात दिलेले आहे मग याला सॉल्व्ह करू देअरफॉर हा झाला a फिगर मध्ये आपण डिनोट केलं a इक्वल टू डेफिनेट इंटिग्रल 0 टू पाय बाय 2 काय ना y into dx इक्वल टू डेफिनेट इंटिग्रल 0 टू पाय बाय 2 आणि y ची व्हॅल्यू काय sin x into dx मग sin x चे इंटिग्रेशन काय लोअर लिमिट 0 अपर लिमिट आता sin x चे इंटिग्रेशन डायरेक्ट घेऊ ब्रॅकेट मध्ये मायनस cos x लोअर लिमिट 0 अपर लिमिट पाय बाय 2 व्हॅल्यू पुट करा पहिले पाय बाय 2 व्हॅल्यू येणार हा मायनस आहे मायनस बाहेर घेऊन टाका इन ब्रॅकेट काय ना cos x ची व्हॅल्यू मायनस हा बाहेर घेऊन टाका cos x ची व्हॅल्यू किती आहे पाय बाय 2 cos पाय बाय 2 मायनस नंतर cos 0 आता cos 0 ची व्हॅल्यू काय असते 1 असते बरोबर cos पाय बाय 2 ची व्हॅल्यू 0 पाय बाय 2 इज 90 म्हणजे इथं काय येणार इक्वल टू मायनस बाहेर इथे येणार 0 आणि इथे येणार -1 आता मायनस मल्टिप्लाय 0 -1 -1 मायनस इंटू मायनस प्लस 1 तर 1 स्क्वेअर युनिट तशा प्रकारे आपण पहिला एक्झाम्पल बघितलं आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल काय सॉरी 5 नंबरचं एक्झाम्पल xy इक्वल टू 2 x इक्वल टू 1 x इक्वल टू 2 म्हणजे इक्वेशन ऑफ द लाईन दिलेली आहे x इक्वल टू 1 x इक्वल टू 4 परंतु इक्वेशन ऑफ द कर्व xy इक्वल टू 2 दिलेलं आहे आपल्याला म्हणजे x एक्सिस वर कर्व तयार होत आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला y इक्वल टू इक्वेशन पाहिजे मग x ने पाहिजे पण x चा ट्रान्सफर इकडे करून घ्या तर xy सोल्युशन xy इक्वल टू 2 y इक्वल टू y x मल्टिप्लाय मध्ये इकडे नंतर डिवाइड होतो 2 अपॉन x म्हणजे इक्वेशन ऑफ द कर्व मिळालं आता फिगर काढून घ्या फिगर कशी तयार होणार x इक्वल टू 1 इथे ना पहिले x इक्वल टू 0 होतं तुम्ही इथं आलतं म्हणजे कर्व अशा प्रकारे तयार होत आहे बरोबर x इक्वल टू 1 आणि x इक्वल टू 4 आणि हा डॉटेड रिजन याला a ने डिनोट करू आणि इक्वेशन ऑफ द कर्व y इक्वल टू 2 अपॉन x याला कन्वर्ट करून घेतलं हा झाला y एक्सिस हा झाला x एक्सिस इथं 0 आलं लक्षात आता मग देअरफॉर a इक्वल टू डेफिनेट इंटिग्रल 0 टू 1 टू 4 मग काय ना y इक्वल टू y into dx आणि y इक्वल टू काय ना 1 टू 4 y ची व्हॅल्यू 2 अपॉन x into dx म्हणजे इथे काय येणार मग लोअर आता 1 अपॉन x चं इंटिग्रेशन माहिती आहे का करता येतं का 1 अपॉन x चं इंटिग्रेशन लॉग ऑफ चं डेरिव्हेटिव्ह सॉरी 1 अपॉन x कशाचं डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x बरोबर 1 अपॉन x चं इंटिग्रेशन log of x म्हणजे इथे आपल्याचं इंटिग्रेशन 2 is constant in bracket log of x lower limit is 1 upper limit is 4 म्हणजे इथे येणार काय येणार 2 in bracket equal to 2 in bracket log of x तो पहिले व्हॅल्यू कोणती पुट करणार 4 म्हणजे log of 4 मायनस नंतर log of 1 log of 1 ची व्हॅल्यू काय असते 0 is 2 in bracket काय राहणार log of 4 मायनस किती येणार 0 म्हणजे log of 4 in minus 0 means 2 log of 4 2 log of 4 आता log of 4 ला कन्वर्ट करू शकतो आपण कशामध्ये स्क्वेअर मध्ये 2 log of 2 स्क्वेअर जो पॉवर मध्ये त्याला मल्टिप्लाय मध्ये घेऊन टाका म्हणजे 6 2 इथे येणार 2 into 2 4 log of 2 अशा प्रकारे आपण 5 नंबर पर्यंत एक्झाम्पल बघितले बाकीचे एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघू ओके थँक्यू